नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपल्या खास स्टुडिओला भेटण्यासाठी आमचे सहकारी मित्र नितीन सोनोने यांच्यासोबत भाऊ कदम, प्रतिभाऊ कदम हे खास आपल्या स्टुडिओला भेट देण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपल्या खास स्टुडिओला भेटण्यासाठी आमचे सहकारी मित्र नितीन सोनोने यांच्यासोबत भाऊ कदम, प्रतिभाऊ कदम हे खास आपल्या स्टुडिओला भेट देण्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो, आजचा जो आपला खास व्हिडिओ आहे तो म्हणजे प्रतिभाऊ कदम यांचा आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आज विशेष म्हणजे थोडं का होईना कुठेतरी तुम्हाला कॉमेडी आज बघायला मिळेल. चला तर मग आज तुमची ओळख करून देतो. सर, आपलं नाव? माझं नाव श्याम शर्मा. श्याम शर्मा हे पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि बऱ्याचशा चित्रपटामध्ये, मालिकामध्ये यांनी काम केलेलं आहे. आणि यांना तर तुम्ही आता बघा, तुम्ही बघितलं असाल, हे आहे भाऊ कदम प्रतिभाऊ कदम. म्हणजे आता ते तुम्ही समजून घ्या, सेम भाऊ कदम यांची कॉपी, झेरॉक्स कॉपी. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, आमचा सहकारी मित्र नितीन सोनोने. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात, म्हणजे आज काय विशेष कसं काय येणं केलं? विशेष का तुम्हाला भेटायचं होतं? कशाला विशेष? बर. तर आपल्या भेटीसाठी बार्शीहून श्री श्याम शर्मा हे आलेले आहेत. यांनी बऱ्याचशा चित्रपटामध्ये, बऱ्याचशा मालिकामध्ये, बऱ्याचशा वेब सिरीजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपण त्यांना आज विचारूया की नेमकं कोणकोणत्या चित्रपटामध्ये सरांनी काम केलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल सर्वप्रथम आपले मी आभारी आहे. आणि आपण आतापर्यंत कोणकोणत्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे? सर, मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करतो. हा, बऱ्याच चित्रपटात काम केले. हा, आता सांगायचं म्हणलं तर वेळात मराठी वीर दौडले 7, हा, महेश मांजरेकरांचा चित्रपट आहे. हो. सुबोध भावेचा चित्रपट आहे, संगीत मानाप्रमाण, हम्म. त्यातही काम केलेलं आहे. पुन्हा आता बार्शीचा एक चित्रपट होता आमच्या, नेता गीता, त्यातही हा, काम हो, केले, जबरदस्त. वकिलाची भूमिका केली. हा. अशा बरेच काही चित्रपट केले. जास्त आता तुमचं शशिकांत धोत्रे तुमचं सर, मला. त्याच्या सैराट मध्ये देखील आम्ही होतो. आणि जस्ट जर म्हणलं तर आता छावा चित्रपटात देखील आम्ही ज्युनियर आर्टिस्टचं काम केलेलं आहे. ज्युनियर राष्ट्रीयचं काम केलं. हा. तर आता आम्ही भेटायला आलोय. एक आमचे मित्र सोनोने सर आहेत, हा, हा, त्यांनी एक नवीन चित्रपटासाठी आम्हाला बोलवलं होतं. हा. तर त्या अनुषंगाने आम्ही आज त्यांची भेट घेण्यासाठी तुळजापूरला आलेलो आहे आपल्याकडे. हा. आणि आमच्या बरोबर आमचे कलाकारी मित्र आहेत जे ज्युनियर भाऊ कदम आहेत. हा. आणि चला हवा येऊ द्यामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्यांचे 2-3 एपिसोड झालेले आहेत. निलेश साबलेशी त्यांची डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत. हा. तर भरपूर एक विनोदी पात्र कलाकार आहे. तर भेटायला आलो आम्ही अनुषंगाने त्यांच्यासाठी भाऊ कदम. तर मित्रांनो, तुम्ही आता सरांची मी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. सरांनी कोणकोणत्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे त्याबद्दल सरांनी सांगितलेलं आहे. आणि आपण अवश्य आवर्जून सरांचं हे जे चित्रपटाची नावं सांगितले ते चित्रपट बघा. सरांची कला कशी वाटते त्याबद्दल तुम्ही मला माझ्या कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे साईडला बसलेले आहेत भाऊ कदम. आणि आता आपण त्यांच्या शैलीमध्ये, त्यांच्या आवाजात एक थोडीशी अदाकारी आपण त्यांच्याकडून घेऊया. आणि त्यांनी जे सेम आपले भाऊ कदम आहेत ना, त्यांची झेरॉक्स कॉपी आहे. म्हणजे भाऊसाहेबांना बघला काढावा आणि यांना इथं ठेवावं अशा पद्धतीने आहेत. तर त्यांच्याकडून आपण त्यांनी कोणकोणत्या चित्रपटात काम केलंय आणि हास्य कॉमेडी भरपूर प्रमाणात केलेली आहे. तर आपण छोटीशी त्यांच्याकडून आपण अदाकारी घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल सर्वप्रथम
मी माझ्या चॅनलच्या वतीनं आपलं धन्यवाद करतो हो. आणि आपल्या आवाजात आपल्या अदाकारी थोडीशी सादर केली तर फार आमच्या प्रेक्षकांना पण बरं वाटेल. आणि विशेष म्हणजे माझं जे चॅनल आहे ते आता मॉनिटर झालेलं असल्यामुळे बरेचसे व्ह्युअर्स आहेत, त्यांना पण चांगलं वाटेल की काहीतरी आज नवीन दिलंय म्हणून. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक आव्हाड, मी ज्युनियर भाऊ कदम. माझे भाऊ बरोबर चांगली कॉन्टॅक्ट झालेले आहेत. आणि ज्यावेळी मला भाऊ कदम हे आमच्या सरांनी केलेलं आहे, मला ज्यावेळी बघितलं त्यावेळी मला म्हणले तुम्ही भाऊ कदमसारखं दिसता. तर त्यांनी माझं 1-2-3 ॲड घेतल्या, मोठ्या ॲड केल्या आम्ही दोघांनी मिळून. मग ॲड नंतर ती ॲड मुंबईला पडल्यानंतर मला चला त्याला निलेश साबळे सरांनी बोलवून माझ्याबरोबर एक भाऊ कदमचं आणि माझे एपिसोड झालेले आहेत. एक थोडीशी तुम्हाला प्रति दाखवतो माझी भाऊ बरोबरची तुम्हाला कार्यक्रमाची. हे बघा, हे बघा, तुम्ही आता बघत आहेत भाऊ कदम बरोबर दुसरे प्रतिभाऊ कदम आणि चला हवा येऊ द्या याच्यामध्ये त्यांनी सोबत काम केलेलं आहे. बघितलं मित्रांनो. तर आमच्या ह्या सरांनी आम्हाला आतापर्यंत प्रोत्साहन केलं, मला तिथपर्यंत लांबपर्यंत त्या स्टुडिओपर्यंत नेलं. ओळख आहे सरांची चांगली. मग त्यांचं एक आता प्रोजेक्ट नवीन चालू होत आहे, तर त्या प्रोजेक्टसाठी आमच्या मीटिंग झाली आणि सक्सेसफुल मीटिंग झाली. आणि बघू आता इथून पुढं आता काय कामं मिळतील ते अजून बघू. आणि भविष्यात आम्ही बहुतेक रंगमहाल या चित्रपटात 100% आपली भेट घेणार आहोत. आणि तोपर्यंत तयारीत राहा. तुमच्या तुळजापूरमध्ये यायचा आम्हाला योग भेटला, आम्हाला मातेचं दर्शन झालं, एक अभिमान वाटला की बाबा या गावातून आपलं देवाची साक्षात देवी प्रकट झाल्यासारखंच आम्हाला झालं. सध्याच्या घडीला तुम्ही जे आला ते आई भवानीच्या दरबारामध्ये आलेले आहेत आणि तुम्ही ज्या खाली हात जाणार नाही. खाली हात तर तू कितनं कोण गेलेलंच नाही. आईचा आशीर्वाद आपल्या लेकरासाठी हमेशा असतो. आणि तुम्ही जे आता पुढं ज्या चित्रपटामध्ये काम करत आहात त्याला माझ्याकडून आणि आमच्या तुळजापूर शहरवासियाकडून शुभेच्छा आहेत. आणि सर थोडं तरी कुठेतरी कॉमेडी करावी अशी आमच्या व्ह्युअर्सची आणि माझी एक इच्छा आहे. नंतर करू. नमस्कार मित्रांनो, मी ज्युनियर भाऊ कदम. आमचे मित्र गुरु मस्के यांचा गुरु मस्के ब्लॉग असा यूट्यूबवर एक चॅनल आहे. त्या चॅनल सगळे बघा, आनंद घ्या, मौज करा. आता नुकताच हा चॅनल खूर गाजत आहे, संपूर्ण लोक बघत आहे. तुम्ही सुद्धा आनंद घ्या, मजा घ्या, आम्ही सुद्धा घेतो. धन्यवाद सर.